बाई मोहन चव्हाण आधी पुत्र सोडले ते मुदाम चावण्यामुळे बाजावर बसून ते हसत बसला. पुन्हा मी बोलाय गेले काम सोडलं रे बाबा, माणसं काय खायला सोडलं का? तर मला ढकललं, जोरात ढकललं मला, मग माझा हात मोळा पडले खाय. हे मुसलमान शेजारी सगळे मिळून जिनी हे म्हणतात यांना ठेवायचंच नाही. स्वतःचा मालकी हक्का असून मी हे पुरी त्यात मलाच मार हान करते. ते शागाळी जातेवरती शागाळी देतात, कुऱ्हाडी घेऊन येतात. एक आम्हाला मोलबाल नाही म्हणून ते काय म्हणतात, तुम्ही एवढं अत्याचार माझ्यावर करून बी ते म्हणते त्यांना कसं टाकावा आणि कसं टाकावा. म्हणजे चोराकडूनच साथ आहे, खरेची न्याय नाही. जाधव सूर्यकांता ऐकून ना, तुम्ही मध्ये बोलू ना. हा सूर्यकांता लाला जाधव आणि कमलबाई दगड टाकीत होते माझ्या रानातून, गाड्या नेत होते. ते गाड्या नेत होते. मी दवाखान्यातून भिडवून आल्या, पुन्हा गावात इंसन घ्यायचे होते तर मी गावात गेले इंसन घ्यायला कुत्र्याचे. तर यांना काय ते बोर वरून गाडी घालून ते कापीत होते. नाही गाडी उभाच होती जागेला. मी कोण त्याच्या दरवाजेच्या समोर आले की मी म्हणलं माझ्या बोराचं का नुकसान केले असं, आणि तुम्ही मोटर कामाला टाकून गेले तर माझे कुऱ्हाड घेऊन माझ्या मागे लागले. इथं तक्रार द्यायला आले तर इथं सुद्धा तक्रार घेत नाही तर साहेब. नाही ते काय म्हणते त्यांना कसे टाकावं, गुन्हा असून ती कसे टाकावं म्हणते. हात मोळा, बोर बी तोळा, माझा हात बी मोळा, कुत्र चावलं, बेळाय गेले तरी त्यांची चाराने सुद्धा नाही. पण माझं पाणी प्यायचं बी बोर सपाट करून टाकलं त्यांनी. हात मोडून माझं कोणी पाणी आणून द्यायला सुद्धा हातावर कोणी नाही हाताखाली. सुदाम मोरे आणि कुत्र सोडणार परवीन मोरे आणि लाला जाधव, सूर्यकांता. ऐका शेजाऱ्याचे नाव घ्यावं लागते ना. इनुस शेख मुसलमान. माझी शेती असून मला येऊन द्यायला नाही. हे तिघा जणांचा गट हमखास आहे, मला मारायचं इराद आहे. जातीवादी शागाई करतात. माझ्या स्वतःच रान असून मला येऊन द्यायला नाही. तुला राहून द्यायचं नाही, तुला खलास करून टाकू कवा तरी पास राहून तुला मारायचं. मग ते केलंच ना. मग आता 12 वर्ष झालं तसं इथं 4 वेळेस तक्रार दिली तरी हे साहेबांनी काहीच केलं नाही. फी भरायचं म्हणलं फी भरली ना. ते म्हणतात तुला दुखणं आलं असेल तर तुझी इंसन घे असं म्हणतात साहेब.